स्वागत आहे सगळ्यांचे पुन्हा एकदा जयास किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत झटपट असा मसाला पाव। संडे होता, सगळ्यांना घरी भूक लागलेली होती। काय बनवायचा विचार चालला होता। फ्रीज खोला, फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या एक एक दोन दोन होत्या। तर झटपट असं सुचलं की मसाला पाव बनवू आज जेवायला, कारण चटपटीत पण खायचं होतं। रोजची भाजी पोळी खाऊन सगळे वैतागले होते। लागणारं साहित्य: पाव, इथे बटाटा घेतला मी कच्चा किसून, कोथिंबीर, टमॅटो, बीट आहे इथे कच्चं किसलेलं, ढोबळी मिरची, कांदा आणि बटर पण घेतलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे मी। त्याच्यामध्ये आता मी 1.5 पळी तेल घालणार आहे। तेल गरम झालं की आपल्याला लगेच जिरं घालून घ्यायचं आहे। जिरे इथे मी छोटा 1.5 चमचा घातलेला आहे। हळद घातलेली आहे 1 चमचा। लाल मसाला 2 चमचे। तुम्हाला तिखट जास्त आवडत असल्यास तुम्ही जास्त तिखट घातलं तरी चालेल। धने पावडर घातलेली आहे 1 चमचा। मी हे 2 ते 3 साधारण व्यक्तींना पुरवेल एवढा अंदाजे बनवत आहे। काश्मीरी लाल मसाला 2 चमचे घातलेला आहे। कलर खूप छान येतो। पावभाजी मसाला 3 चमचे घातलेला आहे मी इथे। मसाले सर्व घालून झालेले आहेत। आता मी व्यवस्थित एकदा ढवळून घेणार आहे। मसाले आपल्याला करपून नाही द्यायचे। मसाले लगेच गरम होतात कारण तेल आपलं गरम आहे। लगेच आता आपण आपल्या भाज्या घालून घेणार आहोत। कांदा, ढोबळी मिरची, बीट, टमॅटो, बटाटा। भाज्या तुमच्याकडे कमी जास्त असतील तरी चालतील। कोथिंबीर थोडीशी, माझ्याकडे जेवढ्या उरल्या होत्या त्या भाज्यांना मी बारीक कट करून मी त्याप्रमाणे घातले। मीठ चवीनुसार घालायचं आहे। सर्व जिन्नस घालून घ्यायचे। आता मला आठवलं, माझ्या फ्रीजमध्ये वाटाणा होता तोही मी घातला थोडासा, आणि साधारणतः पाऊण ग्लास मी पाणी घालून घेतलेलं आहे। 1 ग्लासाला थोडंसं कमी। आणि आता आपल्याला झाकण लावून सर्व भाज्या शिजवायच्या आहेत। जर खूप वेळ लागतो असं शिजवायला तर तुम्ही कुकरमध्येही एक साधारण 3-3.5 शिट्ट्यांमध्ये हे सगळं शिजवून घेऊ शकतात, मीडियम टू मीडियम लो गॅसवर। इथे भाज्या माझ्या सगळ्या शिजवून झालेल्या आहेत। मी एकदा पुन्हा चेक करते। भाजीमध्ये मला आता लिंबू पिळत आहे मी। अर्धा लिंबू घेतलेला आहे, त्याचा रस पिळून घेतलाय। पुन्हा व्यवस्थित सर्व एक जिन्नस हलवून घ्यायचे आहेत। आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे माझ्याकडे एक मेशर आहे, हँड मेशर आहे, त्याच्याने मी बारीक करून घेत आहे। भाज्या बारीक करून घेतल्या आहेत, म्हणजे सगळ्या एकजीव होतील आणि भाज्या लहान पोरं खात नसतील तर त्याही खाल्ल्या जातील। अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे। मी गॅसवरून भाजी उतरून त्याच गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलाय। तवा गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला बटर लावायचं आहे। इथे बटर लावून घेत आहे आणि पाव आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे पावाला आतमध्येही थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे, थोडं शेकवायचे आहेत। अशाच मस्त झणझणीत जर तुम्हाला रेसिपी बघायला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जयास किचनला फॉलो करा। ज्यांना खायला आवडते त्यांच्यासाठी, ज्यांना बनवून खायला घालायला आवडते त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच आपल्या आवडीचा चॅनल म्हणजे जया किचन। आता पावाच्या मध्ये मी भाजी भरत आहे।
थोडी भाजी मी बटरमध्ये घातली आहे. आता भाजी पावाला सर्व बाजूने व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. आणि पाव आपल्याला साधारण अर्धा मिनिटात गरम करून अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे.